नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. गेले 2 दिवस मला अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कॉल आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, की सर मुलाखतीच्या यादीमध्ये माझं नाव आलेलं आहे. परंतु मुलाखतीला जाऊ की नको जाऊ? कारण अशी एक बातमी आहे, की मुलाखतीला पैशांचा वापर जास्त होतो आणि पैशांची मागणी जास्त प्रमाणामध्ये होते. त्यामुळं मुलाखतीला जाण्याअगोदरच काही मुलांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि ही गोष्ट खरी आहे. संभ्रमावस्था होणं साहजिक आहे. कारण सध्या समाजामध्ये जी काही पद्धत अवलंबली जाते, जे काही संस्थापक पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षक भरती करत आहेत, त्याच्यावरून हे साहजिक आहे. परंतु मित्रांनो, मी अजून त्याची दुसरी बाजू तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो, की त्यामुळं तुम्ही मुलाखतीला जायचं किंवा नाही जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की ही जी मुलाखत आहे, ही मुलाखत म्हणजे आता जवळ तुमच्या नशिबाचा भाग अवलंबून आहे. कोणत्याही गोष्टीला आपण असं म्हणतो, की नशिबाचा भाग नसतो. सर्व जे काही आहे ते आपल्या कष्टावरती अवलंबून आहे. परंतु माझं पर्सनल मत मित्रांनो असं आहे, की 99% जर तुमचं कष्ट असेल, तर 1% त्याला नशिबाची जोड असल्याशिवाय तुम्हाला 100% सक्सेस भेटत नाही. आणि जर त्या 99% नशिबाला त्या 99% कष्टाला जर का 1% नशिबाची जर जोड लाभली, तर तुम्ही मात्र काय होऊ शकता, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. आता 99% कष्ट तुमचे झालेले आहेत आणि 1% जे नशीब आहे, ते तुम्हाला आजमावायचं आहे तुमच्या मुलाखतीमध्ये. परंतु मित्रांनो, कुणाचं नशीब कसं आहे, हे आपण आत्ता सांगू शकत नाही. आपण काही ज्योतिषी नाही. त्यामुळं जे काही 1% नशीब आहे, ते नशीब तुमच्या कामी येईल किंवा न येईल हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून माझी पहिली गोष्ट तुम्हाला सांगणं आहे, की तुम्ही मुलाखतीला कुठलीही शाळा तुम्हाला येऊ दे, त्याचा विचार न करता तुम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला हजर राहणं अपेक्षित आहे. आता माझा जो मित्र आहे, तो मित्र मुलाखतीच्या यादीमध्ये विदाऊट पैशाचा कसा लागला आणि त्याचं नशीब कशा पद्धतीनं जोरावरती होतं आणि म्हणून तो लागला, तशा पद्धतीनं तुमचं देखील नशीब या ठिकाणी उजळू शकतं. म्हणून तुम्ही मुलाखतीला जाणं अपेक्षित आहे. आता माझा जो मित्र आहे, तो मित्र कशा पद्धतीनं जॉबला लागलेला आहे, हे मी तुम्हाला सांगतो. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदा जो काही ग्रुप बनवण्यात आला होता स्टडीचा, त्या स्टडीच्या ग्रुपमधून माझी आणि त्या नाशिकच्या मित्राची, संजय साळुंखे असं त्या मित्राचं नाव आहे. त्या मित्राची माझी ओळख झाली. ग्रुपवरती आम्ही चॅट करायचो. जर एखादं गणित वगैरे येत नसेल, तर त्या गणिताविषयी मी त्यांना विचारायचो. मग ते मला ते गणिताचं स्पष्टीकरण करून ते सोडवून द्यायचे आणि मग अशा पद्धतीने आमची ओळख झाली. आणि सुदैवानं बघा त्या माणसाचं नशीब, त्या माझ्या मित्राचं नशीब कसं जोरावरती होतं हे तुम्ही लक्षात घ्या. त्याला बरोबर कोल्हापूरची शाळा म्हणजे माझ्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावरती असणारं एक गाव आहे ठिपकुर्ली नावाचं आणि त्या ठिपकुर्लीची संस्था त्या मित्राला आली. त्यानंतर त्यानं मला कॉल केला, की "सर तुम्ही कोल्हापूरचे आहेत?" तर "हो." मग त्यानं सांगितलं, की ठिपकुर्ली नावाचं गाव आहे, तिथं अशी-अशी संस्था आहे आणि ती संस्था मला आलेली आहे आणि मी त्या ठिकाणी येणार आहे. मी म्हटलं, "ठीक आहे, या तुम्ही." मग ते लगेच त्यांनी मला सांगितलं, की अमुक-अमुक तारखेला मी तिथे येणार आहे, माझा इंटरव्ह्यू आहे आणि आपण दोघं मिळून जाऊया. मग मी म्हटलं, "ठीक आहे, या तुम्ही." त्यानंतर मुलाखतीची ज्यावेळेला तारीख आली, त्याच्या आदल्या दिवशी ते या ठिकाणी माझ्या घरी आले. रात्री थांबले इथं, वस्तीला होते माझ्याजवळ. त्याच्यानंतर सकाळी आम्ही चहा नाश्ता वगैरे केला, आटपला आणि आम्ही शाळेमध्ये गेलो. आता शाळेमध्ये गेल्यानंतर आम्ही 10:30ला शाळा सुरू होणार म्हणून 9:30ला आम्ही जागेवरती होतो, लक्षात ठेवा. परंतु झालं काय, ज्यावेळेस 10:30ला शाळा भरली, त्याच्यानंतर आम्हाला असं वाटत होतं, की आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवतील. आता तो मित्र मला सांगत होता, की माझी कुठलीही तयारी झालेली नाही. मुलाखतीची मी कुठलीच तयारी या ठिकाणी केलेली नाही. मग परंतु आता शाळा तर मला आलेली आहे आणि ऑलरेडी तो मित्र जिल्हा परिषदमध्ये सर्व्हिसला होता. कोणत्यातरी विभागामध्ये क्लर्क पदावरती तो सर्व्हिसला होता. त्यामुळं तो म्हणत होता, की मला जरी ही शाळा मिळाली नाही, तरी माझं काम आहे ते आहेच. मग त्यानं काय केलं, आम्ही गेलो तिथं. गेल्यानंतर 10:30ला शाळा भरली. त्यांचा परिपाठ वगैरे शाळेचा सर्व काही झाला आणि परिपाठ झाल्यानंतर आम्हाला वाटलं, की आता आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतील. मग आम्ही गेलो. त्यानंतर चौकशी केली, तर त्याने आम्हाला सांगितलं, की थांबा, अजून काही कॅन्डिडेट्स आहेत. ते कॅन्डिडेट्स या ठिकाणी मुलाखतीला येणार आहेत. आपण त्यांची वाट बघूया आणि मग आपण काय करू, मुलाखतीला सुरुवात करू. मित्रांनो, बघता-बघता 12 वाजले, 1 वाजला. 2ची जेवण्याची या ठिकाणी वेळ झाली. 2ची जेवण्याची ज्यावेळेला वेळ झाली, त्यावेळेला त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलावलं
आम्हाला जेवायला घातलं, आमचा चांगला पद्धतीने पाहुणचार केला त्या शाळेने. 2 वाजले तरी इतरत्र कुठल्याही कॅन्डिडेट्सचा ज्यांची शिफारस मुलाखतीला झालेली होती, त्यातला कुठलाही कॅन्डिडेट्स या ठिकाणी मुलाखतीला आला नाही. मग संस्थापकासमोर प्रश्न होता. 5 वाजता शाळा सुटणार होती 5:30ला. मग संस्थापकाने काय केलं, की आम्हाला अजून थांबवून घेतलं. सकाळी 9:30ला गेलेलो आम्ही. 4 वाजले तरी संस्थापक आम्हाला इंटरव्ह्यूला, म्हणजे ते पॅनल जे होतं त्यांचं, ते आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं. कारण त्यांचं असं मत होतं, की अजून काही विद्यार्थी जे आहेत, ते विद्यार्थी त्या ठिकाणी मुलाखतीला येतील आणि मग तुमची मुलाखत या ठिकाणी घेतली जाईल. परंतु मित्रांनो झालं असं, 4 वाजेपर्यंत कुठलाही विद्यार्थी त्या ठिकाणी आला नाही. सकाळी 9:30 पासून आम्ही त्या ठिकाणी थांबलो होतो आणि शेवटी 4 वाजता ज्या वेळेला मुलांची बेल झाली, म्हणजे 10 मिनिटं शाळा सुटते 3:45 वाजता, त्यावेळेला जी शाळा भरण्याची वेळ झाली, त्यावेळेला 4 वाजता आम्हाला त्यांनी बोलवलं आणि जाताना ते मला म्हणत होते, की माझी कुठलीच तयारी नाही. आता कशा पद्धतीनं त्यांना पाठ घ्यायला सांगितलं आणि ऑन दी स्पॉट या ठिकाणी पाठ घ्यायला सांगितलं. त्यामुळे त्यांची कुठलीच तयारी नव्हती. त्यांचा विषय होता हिंदी आणि तो हिंदी विषय कधी कॉलेजला असताना झालेला होता. तिथून पुढं 7-8 वर्षी त्यांचा कॉलेजशी किंवा त्या हिंदीशी काही संबंध आलेला नव्हता. अचानकपणे संस्थापकांनी, त्या मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं, की अशा-अशा इयत्तेवरती तुम्हाला पाठ घ्यायचा आहे आणि 7वीचा का 8वीचा वर्ग आला होता आणि त्याच्यामध्ये हिंदीचा पाठ त्यांना घ्यायला लावलेला होता. 4 वाजता मित्रांनो पाठ घेतला, पाठ संपला वगैरे झालं. तो एकटाच विद्यार्थी या ठिकाणी, म्हणजे जे माझे मित्र आहेत संजय साळुंखे नावाचे नाशिकचे, त्यांचा एकट्याचाच इंटरव्ह्यू या ठिकाणी झाला. कारण बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी हजर राहिले नाहीत आणि बाकीचे विद्यार्थी हजर राहिले नाहीत. तो एकटाच विद्यार्थी या ठिकाणी हजर राहिला होता. त्यामुळे संस्थेला त्याला घेतल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण त्याचा एकमेव इंटरव्ह्यू झालेला होता आणि त्यानं मला सांगितलं होतं, की जर का पैशाची मागणी माझ्याकडे झाली, तर मी अजिबात पैसे भरणार नाही, कारण माझी नोकरी माझ्या गावाच्या जवळ आहे. परंतु मी त्याला सांगितलं होतं, की कोल्हापूरसारखं शहर तुला मिळणं किंवा कोल्हापूरसारखा जिल्हा तुला मिळणं म्हणजे खूप तू नशीबवान आहेस. कारण या ठिकाणी कुठलीही गोष्ट तुझ्याजवळ नसेल तर तू आरामात 4-5 महिने काढू शकतोस आणि माझ्या गावाच्या जवळ ही शाळा आहे. त्यामुळे तुला कुठलाही प्रॉब्लेम आला तर मी तुझ्यासोबत आहे. मित्रांनो आम्ही गेलो तिथं आणि त्या ठिकाणी नंतर मग त्याला ते जॉईनिंग वगैरे त्याचं झालं. कुठलाही रुपया न घेता त्या मुलाचं, त्या विद्यार्थ्याचं, माझ्या मित्राचं या ठिकाणी सिलेक्शन झालं. तर मित्रांनो मला सांगायची गोष्ट एकच आहे, की तुमचं नशीब जर उजळायचं वेळ आलेली असेल, तर तुम्ही हा चान्स अजिबात दवडू नये. किंवा काही काही शाळा अशा आहेत, जसं की सावरकर प्रतिष्ठान सांगली, तिथे एक शाळा आहे. सांगली विश्रामबागला सावरकर प्रतिष्ठान म्हणून त्या शाळेचं नाव आहे. त्या शाळेमध्ये मित्रांनो कुठलाही ₹1 न घेता केवळ आणि केवळ तुमची गुणवत्ता त्या ठिकाणी बघितली जाते. इंटरव्ह्यू घेतला जातो, तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, तुमचा पाठ बघितला जातो आणि त्याच्यानंतर केवळ आणि केवळ तुमच्या गुणवत्तेवरतीच काय केलं जातं, तिथं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. म्हणजे महाराष्ट्रात अशाही काही संस्था आहेत, की ज्या संस्था तुमच्या गुणवत्तेला न्याय देतात. असं नाही की पैसाच पाहिजे. तुम्ही आत्ताच जर का घाबरून गेला, की मी जाऊ की नको, तिथं पैशाची मागणी होईल, तिथं असं-असं होईल. तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनातून काढून टाका. संधी नावाची गोष्ट आहे. वाटल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संधी नावाच्या गोष्टच्या लिंक या ठिकाणी देतो. ती गोष्ट तुम्ही बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये संधी येत असते आणि आलेली संधी आपण नाकारायची नसते. कारण आलेली संधी जर आपण नाकारली, तर पुन्हा अशी संधी आपल्या आयुष्यामध्ये येईल याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे ही जी संधी आहे, जे मुलाखतीला नाव आलेलं आहे, ज्या शाळा तुम्हाला आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही जा. चांगल्या पद्धतीनं तयार करून जा. तुमच्याकडे पैसे असतील नसतील त्याचा विचार करू नका. फक्त तुम्ही पाठ व्यवस्थित घ्या. तुम्हाला जे काही मुलाखतीला प्रश्न विचारले जातील, त्याची तयारी चांगल्या पद्धतीने घरामध्ये करून जा. कोणत्या टायमिंगला तुमचं नशीब साथ देईल आणि कुठून तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही जॉइनिंग व्हाल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जातानाच पॉझिटिव्ह वेने जा. या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तयारी करा. निश्चितपणे तुमचं सिलेक्शन होईल. तुम्ही इतरत्र कुठलाही विचार करू नका. जर तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही स्पष्ट नकार द्या आणि तिथून काढता पाय घ्या. परंतु तुम्ही जर तुमची गुणवत्ता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, तर कुठलाही संस्थापक तुमच्या नशिबाच्या जोरावरती, जर तुमचं नशीब उजळण्याचे चान्स आलेला असेल, तुम्हाला ती संधी मिळणारच असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर का तुमचं सिलेक्शन होणार असेल, तुमच्या नशिबामध्ये असेल, की ती शाळा मला मिळणार आणि त्याच शाळेमध्ये शिक्षक मी होणार, हे जर तुमचं नशीब चालून आलेलं असेल, तर त्याच्यामध्ये कुठलीही आडकाठी येणार नाही. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जी गोष्ट मिळणार आहे, ती तुम्हाला 100% मिळणार.
कुठलीही ताकद तुम्हाला त्याच्यापासून रोखू शकत नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह थिंकिंगनं या ठिकाणी मुलाखतीला सामोरं जा. जर काही अडचण आली, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली, तर तुम्ही निश्चितपणे मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मित्रांनो, शेवटी जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, की आलेली संधी ही आपण दवडायची नसते. कारण एकदा का संधी गेली, तर ती संधी पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. लक्षात आलं? तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करा आणि मुलाखतीला जा. तुमच्या गुणवत्तेच्या जोरावरती तुम्हाला नोकरी मिळू शकते. जे काही पैसे घेऊन नोकर भरती करणारे आहेत, त्यांच्या बाबतीत आपण न बोललेलं बरं. जर का तुमच्याकडे पैशाची मागणी केलीच, तर तुमच्याकडे तेवढे पैसे नसणारच आहेत आणि कुठलीही प्रॉपर्टी विकून किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती आहे ती विकून असे काही उपद्व्याप करण्याच्या नादाला तुम्ही लागू नका. अजून तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही या ठिकाणी कुठेही सक्सेस होऊ शकता. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.